Ready? 1, 2. आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिससमोर ह्यांच्या ऑफिसात एक अर्ज द्यायला आलेला आहोत। माझा मुद्दा असा आहे की अतिवृष्टीमुळे आमचा तर नुकसान झालेलंच आहे, पण धरणाखालील आमच्या जमिनीचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार धरण प्रशासन आहे। अतिवृष्टीमुळे आसमानी संकटामुळे आमचं नुकसान 25% 50% झालेलं आहे, सर्व आम्हाला मान्य आहे। पण ह्याच्या अगोदर बी धरणात पाणी आलेलं आहे, अतिवृष्टी झालेली आहे, पण एवढं नुकसान ह्याच्या अगोदर कधी झालेलं नाही। म्हणून माझं असं म्हणणं आहे प्रशासनाला की हे जे काही चूक आहे ह्या धरणाच्या प्रशासनाची चूक आहे। धरणाखाली सगळे गाव आमचे वाहून गेलेत, शेतातले आमचे खड्डे झालेत, वाळू येऊन बसली आमच्या शेतात। तर मायबाप शासनाला जर या जनतेला वाचवायचं असेल तर त्या पिकावर त्या शेतावर जे आमच्या अपेक्षा होत्या त्या शासनाने वाचवाव्या, म्हणून ही मी अर्ज ह्या द्यायला आलेलो आहे। आमचे लेकराबाळांचे परपंच उद्ध्वस्त झालेत आमचे आज। ह्या सर्व गोष्टी मी ह्या अर्जामध्ये इथं दिलेल्या आहे। ह्या शासनाने दखल घ्यावी, ह्या प्रशासनाने दखल घ्यावी, ह्या निवेदनात मी दिलेलं आहे। अन्यथा आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबू असे मी निवेदनात लिहून दिलेलं आहे। मी दसऱ्यानंतर 2 दिवसानंतर जर प्रशासनाने जर चौकशी लावली नाही या धरणाच्या प्रशासनाची तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देऊ आणि उपोषणाला बसू असे मी ह्या आपल्या चॅनल मार्फत सगळ्या आमच्या कार्यकर्त्या सहकार्यामार्फत आपल्या सर्वांना सांगतो व माझे मी 2 शब्द थांबवितो। ओके। आज या ठिकाणी धानोरा खुर्द येथील रहमान पटेल यांच्या नावे सर्व गावाच्या वतीनं या ठिकाणी अर्ज देण्यात येत आहे आणि तक्रार पण देण्यात येत आहे। कारण आज धानोरा खुर्द परिसरात फार मांजरा पट्टा उद्ध्वस्त झालेला आहे। आता जास्त मी बोलत नाही, उद्ध्वस्त झालेला पूर्ण महाराष्ट्र पाण्यामध्ये बुडतोय। शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे, एकीकडे बांध, एकीकडे मरू, एकीकडे वाचू अशी परिस्थिती दिपोळीच्या नेटावर शिमगा करायची वेळ आलेली आहे। पण ही सर्व शेतकऱ्यावर, शेतमजुरावर, गोरगरिबावर ही जी अतिवृष्टी झाली आणि मांजरा पट्ट्यातलं जेवढं उत्खनन झालं, उत्खनन म्हणतो मी, सरकारने केलेले उत्खनन आहे। कारण मांजरा धरणावर जी नियंत्रण ठेवायचं ती कुठं गेली कमिटी? फक्त पाणी लातूरला पाहिजे, अंबाजोगाईला पिण्याला पाणी पाहिजे, ही कमिटी जी आहे कमिटीचं नियंत्रण जी धरणावर असतं हे नियंत्रण राहिलेलं नाही। फक्त एसी मध्ये बसून कमिटीचे सूत्र हलवतात। कारण या ठिकाणी आज जर पाहिलं तर मांजरा धरणाचा फ्लो, वरून येणारा फ्लो, तुमचे अधिकारी असतात, पाण्याचं किती आवक आहे, किती पाणी खाली सोडावं लागेल याचं जे नियोजन आहे ते तुम्ही केलेलं नाही। आणि त्यातली त्यात जी मांजरा धरणाची गेट आहे ते पूर्ण गेट ओपन झाले नाही। त्याचं कारण काय तर ही पूर्ण कमिटी आणि प्रशासन यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे। एवढे गुरेढोरे जीवितहानी झाली, यांच्यावर खुनाचा आरोप या शेतकऱ्यामार्फत दाखल झाला पाहिजे। आमची जमीन गेली कारण यांनी जी गेट दुरुस्ती करायची असते, धरणाला पाणी नसल्यानंतर पूर्ण गेट, तुमची गाडीची दुरुस्ती आपण सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे तुमची कशाची कमिटी आहे, कशाचं सरकार आहे? कुठे गेले पाटबंधारे मंत्री? ह्या मांजरा धरणाचे गेट ओपन होत नाहीत। आज त्यांना मी हाक देतो, तुम्ही पाटबंधारे मंत्री आहेत, मंत्री नाहीत तुम्ही। कारण तुमचं पूर्ण जी धरणावर जे नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण राहिलेलं नाही। त्या कर्मचाऱ्यांनी, त्या प्रशासनानं या धरणाकडे लक्ष दिलेलं नाही आणि या धरणाचे गेट काही ओपन न झाल्यामुळं काही गेट वाटत जास्तीचे गेट ओपन करून पूर्ण धरणाचा फ्लो एकदम सोडण्यात आला आणि मांजरा नदीच्या पूर्ण खाली जेवढा भाग आहे तेवढा उत्खनन होऊन खाली खंदून ऊसासहित पीक, सोयाबीन सहित, जमीन सहित शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। तर माझी एकच विनंती आहे, या प्रशासन, ही कमिटी असेल आणि ही प्रशासन असेल ज्यांच्या देखभालीखाली मांजरा धरण आहे यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे। आणि नाही जर कारवाई झाली तर रहमान पटेलने आता सांगितलेलंच आहे, आम्ही आमरण उपोषण इथं नाही तर मंत्रालयासमोर सुद्धा वेळ आली तर आम्ही आमरण उपोषण करू। नाहीच आम्हाला न्याय मिळाला तर आत्मदहनासारखा सुद्धा आम्ही मार्ग अवलंबू, एवढी शासनाला माझी सक्त ताकीद आहे।